नमस्कार. मी सचिन पाटील, पुणे येथील डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट व डीम्ड युनिव्हर्सिटीमधील संशोधक अभ्यासक. कालच बोरामणी येथील गवताळ वन प्रदेशामध्ये काही वन्यजीव अभ्यासकांनी त्या परिसरामध्ये काम करत असताना त्यांना एक महत्त्वपूर्ण अशी प्रतिकृती तिथे निदर्शनास आली. सदरची प्रतिकृती पाहिल्यानंतर त्याचं कुतूहल व त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन समजून घेण्यासाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला व सदरच्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट देण्याची विनंती केली. या विनंतीवरून काल या स्थळाची मी प्रत्यक्ष पाहणी केली. या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करत असताना माझ्या असं लक्षात आलं की बोरामणीच्या प्रदेशामध्ये सापडलेलं दगडी चक्रव्यूह हे अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही संरचना या सर्वच अभ्यासकांनी उजेडात आणली. खरं म्हणजे यापूर्वी सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या दगडी संरचना नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि याच संरचनेची साधर्म्य साधना असणारी अशी ही दगडी संरचना सोलापूर प्रदेशामध्ये आढळलेली आहे. खरं म्हणजे यापूर्वी भारतामध्ये अशाच प्रकारच्या जवळपास 70च्या आसपास या संरचना नोंदवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गोदीमेडू नावाचं जे आंध्र प्रदेशातील एक गाव आहे, इथं 56 फूट बाय 56 फूट अशी चौकोनी आकाराची भारतातील सर्वात मोठी संरचना यापूर्वी नोंदवली आली होती. पण तिच्याशी जवळपास असणारी 7 सर्किट क्लासिकल फॉर्ममध्ये क्लासिकल फॉर्म जो आहे, जो वर्तुळाकार असतो, त्याच्यामध्ये 7 सर्किटपेक्षा मोठी, ज्यामध्ये 15 सर्किट असलेली क्लासिकल फॉर्म असलेली ही संरचना ही बोरामणीमध्ये आहे. भारतीय या चक्रव्यूहाचा अभ्यास पाहता भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सेकंड लार्जेस्ट आणि क्लासिकल सर्किटचा विचार केला तर भारतातील लार्जेस्ट ही अशी संरचना आपल्याला या बोरामणीच्या प्रदेशात आपल्याला पाहायला मिळते. खरं म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये रोमन साम्राज्यामध्ये क्रेट या बेटावरती जो क्रेट कॉइन जे बनवलं होतं, त्या क्रेट कॉइनवरती अशा प्रकारच्या प्रतिकृती आपल्याला यापूर्वी आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे आणि या प्रतिकृतींची साधर्म्य असणारी ह्या संरचना पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि आत्ता सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या नोंदत आहेत. खरं म्हणजे इंडो रोमन व्यापार हा इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात मोठा महत्त्वपूर्ण व्यापार आपल्या प्रदेशात चालत होता आणि त्याचीच पाऊलखूण म्हणून आपण या संरचनेकडे पाहू शकतो. कोल्हापूरमध्ये यापूर्वी रोमन अँटिक्विटीमध्ये पोसायडोन, जो त्यांचा ग्रीक समुद्रदेवता आहे, नोंदवण्यात आलेला आहे आणि बऱ्याचशा अँटिक्विटी ब्रह्मपुरीच्या एक्सकॅव्हेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर तेर येथे सुद्धा रोमन व्यापाराच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात. तर तेर आणि कोल्हापूरच्या दरम्यान जो काही व्यापार चालत होता, त्या प्राचीन व्यापारी मार्गावरती या संरचना आपण नोंदवलेल्या आहेत. खरं म्हणजे ज्यावेळी या संरचनेचा बारकाव्यानं अभ्यास केला त्यावेळी अजून काही गोष्टी महत्त्वाच्या समोर आल्या. त्या संरचनेच्या कडेला असलेल्या जमिनीमध्ये आणि त्या चक्रव्यूहाच्या आतमध्ये सर्किटमध्ये असलेल्या मातीच्या थरामध्ये 1 ते 1.25 इंचाचा फरक तिथं नोंदवण्यात आलेला आहे. आसपासच्या परिसरातील जमिनीच्या पातळीपेक्षा 1.25 इंच उंच असा हा मातीचा थर या चक्रव्यूहाच्या आतल्या सर्किटमध्ये येण्याचं कारण म्हणजे ही संरचना ज्यावेळी कधी बनवली असेल तेव्हापासून शतकानुशतकं हवेमधून येणारे धुलीकण हे त्या संरचनेमध्ये अडकून ते तिथं सेट झालेले आहेत आणि त्याचं प्रमाण इतकं आहे की त्याचा थर आता 1.25 ते 1.5 इंचापर्यंत उंच झालेला आहे. त्यामुळं ही सदरची जी काही रचना आहे ही अतिशय प्राचीन व अभ्यासकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही संरचना आहे. यामुळं या परिसरामध्ये असलेलं व्यापारी महत्त्व, परकीय व्यापार, त्याचबरोबर सातवाहन काळामध्ये असलेल्या सेटलमेंटमधील जे काही
प्राचीन व्यापार पथ होता हा दृष्टिक्षेपात येतो. या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्वच पुरातत्वशास्त्रातील अभ्यासकांना तसेच या परिसरावरती प्रेम करणाऱ्या सर्वच वन्यजीव प्रेमी आणि सर्वांनाच विनंती आहे की अजून अशा प्रकारच्या आकृतींचा शोध घेणं गरजेचं आहे आणि याच्यावरती अजून पुढं सायंटिफिक पद्धतीनं अभ्यास करून याचा कालखंड निश्चित करून ही अँटिक्विटी आपण जतन व संवर्धन करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.